पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या समर्थनासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। काँग्रेसने केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानांची त्यांनी यादीच दिलेली आहे। काँग्रेसने आंबेडकरांच्या केलेल्या अपमानांचा काळा इतिहास शहांकडून भांडाफोड करण्यात आल्याचं मोदींनी म्हटलंय। शहांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर काँग्रेस हे अचंबित झाले। शहांनी पर्दाफाश केल्यानंच काँग्रेसला आता नाटकं करावी लागल्याची टीका मोदींनी केली आहे। काँग्रेसचं दुर्दैव आहे की लोकांना त्यांची नाटकं माहिती झाली आहेत। आंबेडकरांमुळेच तर आज आम्ही इथे आहोत असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। 7 में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता हूं। मान्यवर अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया? अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं। सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत। दरम्यान अमित शहांच्या या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी मोदींनी ट्विट करताना काय म्हटलंय आपण पाहतोय। काँग्रेसनं आंबेडकरांना एकदा नव्हे दोनदा हरवलं। नेहरूंनी आंबेडकरांविरुद्ध प्रचार केला, त्यांचा प्रभाव प्रतिष्ठेचा बनवला। काँग्रेसनं आंबेडकरांना भारतरत्न नाकारलं। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेसनं आंबेडकरांच्या फोटोला विरोध केला। अनुसूचित जाती जमातींची सर्वात वाईट हत्याकांड काँग्रेसच्याच काळात घडली। आंबेडकरांच्या स्पर्शानं पावन झालेली पंचतीर्थ आम्ही विकसित केली। आंबेडकरांची दिल्लीतली वास्तू आम्ही विकसित केली। चैत्यभूमीचा अनेक दशकांचा प्रश्न आम्ही सोडवला। आंबेडकरांची लंडनमधील वास्तू आम्हीच संपादित केली। आंबेडकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अथक झटतोय। 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणलं। अॅट्रॉसिटीचा कायदा आम्हीच मजबूत केला। स्वच्छ भारत, आवास योजना, जलजीवन योजना अनुसूचितांसाठीच असल्याचं मोदींनी म्हटलंय। अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मंत्रिमंडळाकडून त्यांना बरखास्त करावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। अगर उनके लिए स्वाभिमान अभिमान होता तो ये बात कभी वो व्यक्ति बोलता नहीं था। तो इसीलिए हम चाहते हैं कि हमारे अमित शाह राजीनामा देना चाहिए और मोदी जी को अगर थोड़ा सा भी बाबा साहब अंबेडकर के बारे में श्रद्धा है तो रात के 12 बजे के अंदर वो निकाल देना चाहिए, उनको ड्रॉप कर देना चाहिए। बर्खास्त कर देना चाहिए। मुझे ये मजबूरन कहना पड़ता है कि ये लोग संविधान को नहीं मानते। स्वर्ग और नर्क की जब बात करते हैं तो ये मनुस्मृति की बात करते हैं। इसमें ही लिखा है कि क्या क्या स्वर्ग है, क्या क्या कौन से जाति कहाँ जाएंगे, क्या पढ़े तो क्या हो जाएंगे। ये मानसिकता मोदी सरकार के कैबिनेट मिनिस्टर्स को और मोदी साहब को भी है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।